कालच्या एपिसोडमध्ये आर्या मूर्खासारखं वागलेली होती, पण आज तिच्याच पावलावर पाऊल हे घनश्यामने टाकलेले आहे। टास्क पूर्ण झाल्यावर इकडे तो अरबाजला येऊन सांगतोय की अरे जान्हवी राहिली, वैभव राहिला, मला आपल्या टीममधले सगळे लोक बेडवरती झोपायला हवे होते, पण माझा निर्णय काय चुकला का रे? तर तो सांगतो की नाही, जान्हवीसाठी वैभव आहे ना, वैभवसाठी जान्हवी आहे, तर तुझा निर्णय दिलेला बरोबर आहे। तर अरबाज इकडे सांगतो की फक्त ते धनंजय दादाचं मला जरा वेगळं वाटलं। त्यानंतर इकडे धनंजय देखील पॅडीला सांगतोय की नाही, बाकीचं सगळं ठीक आहे, पण या बाबतीतला निर्णय मला चुकीचा वाटलेला आहे, कारण ज्या ठिकाणी तुम्ही जिंकायला हवं होतं त्या ठिकाणी ते हट त्याने मला दिलं, ते द्यायला नको होतं। पर्सनल ग्रजेस असल्यामुळे त्याने पॅडीला न देता धनंजयला दिलं। बाकी सगळी जी ॲक्टिंग आहे ते बाहेर प्रेक्षकांना देखील आणि घरातल्यांना देखील पॅडीचीच आवडली होती, कारण तो त्या क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती आहे आणि तरीसुद्धा बायस निर्णय म्हणून त्याने पॅडीला दिलेलं होतं। तर इकडे नंतर हे सगळे बोलतायत की मला वाटलं तू याला दिल, पण त्यांचे निर्णय सगळे ठरलेले होते। तर टीम बीचे सदस्य यावरती चर्चा करत असतात की त्यांचं सगळं ठरलेलं होतं कोणाला द्यायचं, काय करायचं, कारण त्यांना त्यांची लोकं ही बेडवरती हवी होती, पण त्यात देखील जान्हवीने बेड घेतल्यामुळे वैभवचं निभावून गेलेलं होतं आणि बाकीच्या लोकांना देखील बेड मिळालेला होता। त्यानंतर इकडे निकी देखील तू माझ्यासाठी खूप छान केलं असं म्हणून इकडे याला किस करताना दिसते आणि हे अरबाज लांब उभारून बघतोय। तर अरबाज देखील या गोष्टीला विरोध करत असतो, पण यांना हे छान वाटतं कारण हिला बेड मिळवून दिला। त्यानंतर नॉमिनेशन टास्कमध्ये इकडे निकीला काही प्रॉब्लेम झाले, निकी नॉमिनेट झाली, तर तू अभिजितला टार्गेट करतोस, मग तू त्यांना का नाही केलंस, तुला लसूण इम्पॉर्टंट आहे, माझ्यापेक्षा मग खा लसूण आणि त्याच्यातच बस, मग एवढं प्रेम करून काय उपयोग आहे, शेवटी मी नॉमिनेट व्हायचं तिथं नॉमिनेशनमध्ये झालेच। तर इकडे याबद्दलच निकी भांडताना दिसते। तर इकडे तिला वैभव सोडून दे, जाऊ दे असं म्हणून समजावताना दिसतोय। तर टीम बीचे सदस्य म्हणतात लसूण आणि हिचा काय संबंध आहे? तर अंकिताला सांगतात की तू शांत बस, नाही तर परत तुझ्यावरती येईल, यावरती चर्चा नको, म्हणून हे फक्त इकडे ऐकत बसलेले असतात आणि काहीही मध्ये भाग घेत नाहीत। जान्हवी आणि वैभव समजावत असतात। काल ज्या मुलगीला अंकिता बरोबर प्रॉब्लेम होता तीच मुलगी आज बिग बॉसची करन्सी गेलेली होती, ती तिला परत सापडली, म्हणून परत एकदा टीम बीच्या सदस्यांबरोबर इकडे चर्चा करताना दिसते। तर हिला लहान बाळाला कसं तो एक डॉक्टर आहे, तो इंजेक्शन देतो, तसं ही बालिश आहे आणि हिला इंजेक्शन त्यामध्येच द्यावं लागतं, असं थोडक्यात इथं चर्चा झालेली आहे। खरंच आर्याने हे सिद्ध केलेलं आहे की ती बालिश आहे, जे जान्हवी म्हणलेली तिला राग आलेला, पण ती गोष्ट खरी आहे। त्यानंतर आम्ही सुद्धा घनश्यामला समजावून सांगितलं की हे तू चुकीचं केलंस। तर इकडे पंढरीनाथला पर्सनल ग्रजेस ठेवून त्याने ते हार त्या गेममध्ये इकडे धनंजयला दिलेलं होतं, जे की धनंजयची ॲक्टिंग ही पॅडीपेक्षा खूपच बेकार होती, तरी देखील त्याने खूप मोठ्या मनाने एक्सेप्ट केलेली होती, पण त्याला कसलाही गिल्ट नव्हता, तो निवांत फिरत होता, त्यांच्याशी नजर मिळवत नव्हता आणि माफी देखील मागत नव्हता। आणि परत सगळं झाल्यावरती इकडे सगळ्यांनी सांगितल्यावरती तिकडे जाऊन पॅडीदादाचे तो पाय धरतोय। बिग बॉसने पहिल्यांदाच घनश्यामला वॉर्न केलेलं होतं की तुम्ही तुमच्यावरती डबल ढोलकीचा जो टॅग लागलेला आहे तो इकडे बरोबर निर्णय देऊन फोडू शकता, पण त्याने पुन्हा एकदा डबल ढोलकी असल्याचं सिद्ध केलं। तुम्हाला आर्या आणि घनश्यामबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।